महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा आणि बैलांचा असणारा पोळा, सर्वांचा पोशिंदा असणारा शेतकरी याच 2 बैलांच्या मदतीनं तो आपली शेती करतो, वर्षभर कष्ट करतो आणि सर्व जगाला अन्न पुरवण्याचं काम करतो आणि त्यांची ही परतफेड म्हणून म्हणावं किंवा त्यांच्या मदतीविषयीची हे या ठिकाणी हा पोळा हा सण साजरा केला जातो. आणि आजच्या या नवीन पिढीला बैलाचे महत्त्व, शेतीचे महत्त्व पटावे म्हणून विदर्भामध्ये तान्हा पोळा हा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जे लाकडाचे बैल असतात त्या लाकडाचे बैल पोळ्यामध्ये नेऊन एक प्रकारे त्यांच्यामध्ये नवीन पिढीमध्ये उद्याच्या पिढीमध्ये आपल्याला बैलाचे महत्त्व, तसंच शेतीचं महत्त्व आणि शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात हे यातून आपण दाखवून देऊ शकतो. आणि एक बैलाप्रती आपण कृतज्ञता म्हणून सुद्धा आपण हा सण साजरा करत असतो. एक दिवस त्याला पुरणपोळीचं नैवेद्य, कुठलंही काम त्याला करायची गरज नसते आणि अशा पद्धतीनं हा पोळा हा सण विदर्भामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.